जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज आत्ता आहे कोथळी गडावरती. डोंगराचा कोथळा काढून तयार केलेला गड म्हणजे कोथळी गड असं म्हणतात. तर नेमका कशा प्रकारे डोंगराचा कोथळा काढला गेलाय किंवा कशा प्रकारे हा कोथळी गड हे नाव पडलं किंवा कोथळी गड आहे हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. कारण या कोथळी गडामध्ये गडाच्या मध्यभागापेक्षा थोडा वरच्या बाजूला आले मी आणि इथे ज्या प्राचीन गुफा आहेत ज्या पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या आहेत, मोठा दगड पोखरून त्यापासून गुफा तयार केल्या, अशा अनेक गुफा इथे आहेत. त्यातलीच एक सुरुवातीला लागणारी गुफा तुम्हाला मी दाखवते. प्रचंड मोठी गुफा आहे आणि अत्यंत सुव्यवस्थित बैठक व्यवस्था आहे इथे. म्हणजे जर आपण ट्रेकर्स लोक येत असेल तर इथे आरामासाठी विश्रामासाठी उत्तम जागा आहे. पूर्ण कातळामध्ये कोरलेली आहे. माझ्या हाईट पेक्षा थोडी उंच आहे. बघा कातळाची उंची त्याच्यामध्ये कोरलेली आहे. प्लस इथे जे असणारे पिलर्स आहेत त्या प्रत्येक पिलर्स वरती बघा अगदी बारीक 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 नक्षीकाम केलंय आणि ते इतकं सुंदर दिसतंय ना. आता कालांतराने ते ढासळलंय हे खरं आहे, परंतु अजूनही त्याची जी रेखीवता आहे त्याची जी आकर्षकता आहे ती जराही कमी झालेली नाहीये आणि ते आपल्याला खूप क्लिअरली ते बघायला मिळते. जसे की बघा या पिलर्स मध्ये खूप छोटे छोटे गॅप काढून त्यापासून जे नक्षीकाम केलंय ते बघायला अतिशय सुंदर आहे. अशा अनेक गुफा या कोथळी गडावरती आहेत, म्हणूनच याला कोथळी गड असं म्हणत असतील कदाचित.